कोणाला काय बोलायचंय तोपर्यंत बोला, मी मेसेज टाकते तोपर्यंत. 10वीच्या मुलांनो, तुम्ही ना तुमच्या क्लासमध्ये ना मी अजून एका दुसऱ्या वर्गाची पण रेकॉर्डिंग टाकते आज 8वीची. जस्ट थोडस क्लिक करून त्याला फॉरवर्ड करून बघा. बाकीच्या क्लासमध्ये नॉन स्टॉप मुलं किती बोलतात. म्हणजे एक्झॅक्टली तसंच करा तुम्ही, असं माझं म्हणणं नाहीये, पण टीचर्स बरोबर बोला मुलांनो. चुकलं तरी चालेल, इंटरॅक्ट करा. कारण एकतर आपण ऑनलाईन भेटतोय, दुसरं आपले कॅमेराज पण ऑफ आहेत, तर किती डिफिकल्ट होऊन जाते मग ते तुमच्या बरोबर ते कनेक्शन जोडण्यासाठी. प्लीज माझी विनंती सगळ्यांना, मधनं बोलत राहा, रिस्पॉन्स देत राहा. ठीक आहे, चला आता आपण क्लास चालू करूयात. लास्ट टाइम आपलं इथपर्यंत आलेलं ना सूक्ष्मदर्शक, साधा सूक्ष्मदर्शक आपला झालेला, संयुक्त सूक्ष्मदर्शक आपल्याला आज समजून घ्यायचंय. बरोबर. संयुक्त सूक्ष्मदर्शकासाठी मी लास्ट टाइम व्हिडिओ नाही टाकली वाटतं, मी विसरले व्हिडिओ टाकायला क्लास संपल्यावर. ठीक आहे, मी आज टाकेल, काही हरकत नाहीये. संयुक्त सूक्ष्मदर्शकाचे सगळे जे पार्ट्स वगैरे ऍक्च्युली ते तुम्हाला नाही समजून घ्यायचे. हा बेटा बोल, तू हँड रेज केलंय, बबलू पाटील म्हणून ज्याने कोणी जॉईन केले. बोलायचंय काय तुला? बर, ठीक आहे. तर चला आज ना आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक कसा बनतोय आणि त्याची जी तुम्हाला आकृती दिली आहे खूप इंटरेस्टिंग येते. तुमच्याकडे जर भिंग असतील आणि ते जोडण्यासाठी जरा थोडंफार सामान असेल, तुम्ही स्वतः पण घरी संयुक्त सूक्ष्मदर्शक बनवू शकता. त्याच्या पण युट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल असतील, मला भेटल्या तर मी पण शेअर करते. जर वेळ असेल तर ट्राय करा की बघा तुम्हाला येतोय का तो संयुक्त सूक्ष्मदर्शक बनवायला. ठीक आहे, तर थांबा मी आता स्क्रीन शेअर करते. तर हा संयुक्त सूक्ष्मदर्शक कसा बनलेला आहे ते आज आपण समजून घेऊया. हो, खूप महत्वाची गोष्ट मुलांनो, तुम्हाला हा जो धडा आहे तो परीक्षेमध्ये 3 पार्ट्स मध्ये विचारला जाऊ शकतो. 3 पार्ट्सला वेगवेगळ्या मार्काचं वेटेज दिलेलं असेल की ह्या भागातून एवढा मार्काचं विचारायचंच आहे, ह्या भागातून एवढ्या मार्काचं विचारायचंच आहे. तर पहिला भाग कोणता आहे? पहिला भाग पूर्णपणे भिंगांचा आहे. जसं आपण अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग बघितलं, तर त्याच्यामध्ये पण काय काय नोट करा, हवं तर हे लिहून घ्या मुलांना मी आता जे सांगते ते. तर अंतर्वक्र बहिर्वक्र भिंग, त्याच्या आकृत्या पहिली गोष्ट. दुसरे त्याच्यावर आधारित गणित, आकृती पण येणार, गणित पण येणार, लिहून घ्या, हे खरंच येणार. आणि तिसरं त्यांचे युजेस, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या भिंगांचा काय उपयोग आहे, ह्या 3 गोष्टी पहिल्या भागामध्ये. दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग टोटली आपल्या डोळ्याशी जोडलेला आहे. मानवी डोळा कसा काम करतो, दृष्टीदोष कुठले कुठले आहेत, आणि दृष्टीदोषांना तुम्ही करेक्शन कसं करू शकता, त्यांना सुधारू कसं शकता, त्याच्यामध्ये पण मग मी 3 पार्ट सांगितलेले जर तुम्हाला आठवत असतील. त्या दृष्टीदोष म्हणजे काय, जसं निकटदृष्टिता काय असते, लघुदृष्टिता काय असते, त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या, तो का होतो आणि त्याला आपण कसं सुधरवायचं हे आकृतीसह सांगायचं. हे येणार, हा दुसरा पार्ट आहे तुमच्या धड्याचा. आणि हा सूक्ष्मदर्शकांचा जो हा पार्ट आहे हा तिसरा पार्ट आहे. तर ह्या तिन्ही पार्टवर आधारित वेगवेगळे प्रश्न तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला डेफिनेटली येणार. अच्छा, मला एक सांगा मुलांनो, तुमच्यापैकी किती जणांनी मागच्या वर्षांचे बोर्डाचे पेपर बघितलेले आहेत? हातवर करा. अच्छा, ओके. तर तुम्ही ह्या धड्यावर आधारित प्रश्न बघितले? कोणी सांगेल अनम्यूट करून, त्या धड्यावर आधारित कसे प्रश्न विचारलेले होते? आणि नाही बघितले तर तुम्ही आता पण जर तुमच्याकडे तो पेपर असेल तर क्लास संपल्यावर आज किंवा उद्या तो पेपर उघडा
आणि सगळे प्रश्न वाचा आणि टोटल काढा. ह्या फक्त प्रकाशाचे अपवर्तन भिंगे आणि भिंगांचे उपयोग ह्या धड्यावर आधारित टोटल किती प्रश्न आहेत, मार्क किती आहेत त्यांचे, तर तुम्हाला समजेल की हा जो धडा आहे खूप जास्त महत्वाचा आहे. हा भावेश बेटा तुला काय बोलायचंय? बर ठीक आहे, काही हरकत नाहीये, चुकून हात वर केलायस वाटलं. चला तर मग आज आपण, अरे हो लास्ट टाइम आपला एक छोटासा पार्ट घ्यायचा राहिला, तुम्ही मला सांगितलंच नाही. आपण लघुदृष्टिता, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता हे सगळं बघितलं, पण आपण एक जो म्हातारे झाल्यामुळे जो एक दृष्टिदोष निर्माण होतोय, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये, आपण त्याला म्हणतो प्रेस बायो, हा प्रेस बायोपिया. तर त्याला मराठीत काय म्हणतात? वृद्ध दृष्टिता. वृद्ध दृष्टितेमध्ये काय होतं मुलांनो, हे थोडक्यात आपण डिस्कस केलेलं आहे, एक्झाम मध्ये पण जास्त डिटेल मध्ये नाही येणार. काय होतं, आपली डोळ्याची जी लेन्स आहे ती लवचिक असते, तर हळूहळू वय झाल्यामुळे ती तिची लवचिकपणा कमी होतो, किंवा त्या लेन्सला पकडून धरणारे जे स्नायू आहेत ते स्नायू पण त्या लेन्सला हे करतात ना, दाबतात, परत ते स्नायू रिलॅक्स होतात, दाबतात, तर त्या स्नायूंमध्ये पण लवचिकपणा असतो. तर ह्या दोघांची जी क्षमता आहे कमी जास्त होण्याची, लवचिक राहण्याची, ती हळूहळू वयानुसार कमी होते. मग जी लेन्स जी आहे ती जेव्हा जसं समजा जवळचं बघायचंय तर जेवढी थिक व्हायला पाहिजे तेवढी थिक नाही होत, थोडीशीच थिक होते. आणि तसंच लांबचं बघायला जेवढी फ्लॅट व्हायला पाहिजे तेवढी फ्लॅट पण नाही होत. म्हणून काही काही वृद्ध माणसांना, जवळजवळ सगळ्यांना 40 नंतरचा जवळचा चष्मा तर लागतो. जवळचा चष्मा लागतो म्हणजे जवळचं बघताना तुम्हाला माहिती आहे आपला डोळा खूप ताण खाली असतो, तर त्या लेन्सला खूप दाबावं लागतं. तर जवळचं तर दिसत नाहीच खूप साऱ्या लोकांना, पण काही काही जणांना लांबचं पण नाही दिसत. मग त्यांना दोन्ही भिंग असलेला चष्मा लागतो. तुम्ही 2 भिंगांचा चष्मा बघितलाय मुलांनो? असं एकच ग्लास दिसते, पण इथे छोटस गोलाकार जे आहे तिथे एक वेगळं भिंग असतं, वरच्या बाजूला वेगळं भिंग असतं. असा वाला चष्मा किती जणांनी बघितलाय, ज्याला आपण बायफोकल म्हणतो, बायफोकल चष्मा लागलाय? अच्छा, तुषारनेच बघितलंय, बर ठीक आहे. तुमच्या टीचर्स, शाळेमधले काही टीचर वगैरे जे असतील ना, वय जास्त झालंय ज्यांचं, त्यांच्या कोणाकडे तरी असेल बघा, तुम्ही चेक करू शकता आणि ते बघू शकता. अच्छा, प्रथमेशने पण बघितलेलं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. माझ्या वडिलांना तोच आहे, तर त्यांचे मग लांबचं बघताना पुढून बघतो आपण, तर लांबचं दिसत नाहीये त्याच्यासाठी वरचा जो नंबर आहे तो लांबचा आहे, आणि खालचं वाचण्यासाठी खालच्याचा दुसरा. अच्छा, मला आता ह्याच्यावरून एक आठवण करून द्या मुलांनो, लांबचं नीट दिसत नाहीये ह्याचा अर्थ कुठला बघितलेला आपण? मायोपिया असतो, राईट? आणि त्याच्यासाठी आपण कुठलं भिंग वापरलेलं लांबचं नीट दिसण्यासाठी? कुठलं भिंग वापरलेलं लांबचं नीट दिसण्यासाठी? कॉन्केव्ह. हा, कॉन्केव्ह लेन्स वापरलेली. हे बघा ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला. लांबचं दिसत नसेल तर आपण हे कॉन्केव्ह अंतर्गोल भिंग वापरलेलं, आणि जवळचं नीट दिसत नसेल तर हे बाह्य गोल. तर मग ज्या लोकांना हा डबल चष्मा लागलेला असतो, तर त्यांचं जे मोठं ऍक्च्युअल मध्ये जे ग्लास आहे ते हे कुठलं असतं? अंतर्गोल भिंग असतं. म्हणजे तुम्ही चष्मा काढून त्या चष्म्यातून बघितलं तर अंतर्गोल भिंग असल्यामुळे तुम्हाला वस्तू छोट्या छोट्या दिसते. आणि खाली वाचण्यासाठी जो हा गोल पोर्शन इथे बघा मी बोट ठेवलंय, तिथेच फक्त जे आहे ते बहिर्गोल भिंग असतं. तर असं अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग दोघांना जॉईंट केलेलं असतं. हा जो वृद्ध दृष्टीचा जो दोष आहे तो करेक्ट करण्यासाठी, त्याला हे करण्यासाठी काय म्हणतात, त्याचं समाधान करण्यासाठी त्या प्रॉब्लेमचं. ठीक आहे, तर आता चला आपण पुढच्या टॉपिक वर जाऊया, जो आहे आपला संयुक्त सूक्ष्मदर्शक. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये त्याची रचना कशी झालीये, ते कुठलं भिंग त्याच्यामध्ये वापरलं जातंय, नेत्रिका म्हणजे आयपीस ज्याच्यामधून आपण बघत असतो,
आणि त्याची कार्यपद्धती, ते कसा कार्य करतोय, ह्या सगळ्यांसाठी जो व्हिडिओ असेल तो मी शेअर करेल. पण हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये बोर्डाच्या परीक्षेत नाहीये, हे जस्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपण इथे टाकलंय. तर आज आपण मेन ही आकृती समजून घेणार आहोत. आणि ही जी आकृती आहे मुलांनो, हीच आकृती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. बरोबर आहे? ठीक आहे. तर आता बघा, ही खूप मजेशीर आकृती आहे. ह्याच आता एक्झॅक्टली काय होतंय ते जर तुम्ही समजून घेतलं की मग एकदम छान. मी जसं तुम्हाला म्हटलं, तुम्ही स्वतः पण तुमच्याकडे ही जी भिंग असतील तर तुम्ही स्वतः पण हा संयुक्त सूक्ष्मदर्शक स्वतः घरी बनवू शकता. ऑफकोर्स आता जो प्रयोग शाळेत असतो तसा एकदम बेस्टच बनेल असं नाही, पण काम करेल एवढाच व्यवस्थित तर नक्कीच बनवू शकतो. ठीक आहे. तर आता ही आकृतीमध्ये काय चाललंय नक्की, ह्या आकृतीला आज आपण समजून घेणार आहोत. अरे काय झालं ह्याला, थांबा एक मिनिट मुलांना. मला ही आकृती ह्याच्यावरती घ्यायची आहे, म्हणजे मी त्याच्यावर काहीतरी गिरवू शकेल अशा ठिकाणी, पण ते ओपन व्हायला थोडासा वेळ लागतो. एक सेकंड. ही सायन्सची जी साधनं आहेत कधी कधी आपल्याला धोका देतात असं. चला आता मी घेतली ही आकृती, दुसरीकडे दाखवते मी तुम्हाला. तुमच्यापैकी किती जणांचा बऱ्यापैकी 50%च्या वरती तर अभ्यास झाला बोर्डासाठी? तुमचा जेवढे पण धडे आहेत सगळ्या विषयाचे 50%च्या वरती तर झालाच अभ्यास, धडे पाठ. आता तुमची तशी पण 6माही परीक्षा ज्यावेळी होती त्याच्यामध्ये 50% सिलेबस होताच ना, तो 50% सिलेबस तरी चांगला परफेक्ट झालाय. जर त्याची घेतली तरी पण चांगलं लिहिता येईल. असं किती जणांचा झालाय अभ्यास चांगला? हात वर करा. हम्म, 7 जणांनी हात वर केले, 8 जणांनी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड. चला आता ही आकृती आपण समजून घेऊया. त्या आकृतीमध्ये बघा खूप सुंदरशी गोष्ट आहे मुलांना. तो तुमच्या पुस्तकामधला तक्ता आठवतोय तुम्हाला? थांबा, ती तक्त्यावाली पण आकृती मी इथेच घेते, ज्याच्यामध्ये आपलं हे जे भिंग होतं ना, हा थांबा मी काढले ते पण इथे घेते. टेबल जो होता तो वाला टेबल मी म्हणते. हे बघा, हा टेबल आठवतोय तुम्हाला शाळेत पुस्तकात दिलेला? ह्याच्यामध्ये बघा मुलांनो, ह्या टेबलमध्ये बघा, ही आपल्या ह्या भिंगाचं हे काय आहे? F1 आहे. आणि मग इथे कुठेतरी काय असेल? 2. इथे मार्क नाही केलं, पण इथे कुठेतरी ते 2F1 असेल. म्हणजे हे कुठे ठेवले तुमची, हे कुठे ठेवले वस्तू? ही जी लालवाली वस्तू बघा, ही जी ठेवली आहे ही कुठे ठेवली? F1 आणि 2F1च्या मध्ये. तर मग बघा ही वाली केस, आपण वस्तू F1 आणि 2F1च्या दरम्यान ठेवल्यावरती आपल्याला जी प्रतिमा मिळते राईट साइडला, ती प्रतिमा कशी मिळते? ती प्रतिमा कशी मिळते? 2F2च्या पलीकडे दिसते. येस मॅम, दिसते. हा, आणि ती प्रतिमा वास्तव आणि उलट आहे. तर हीच ती प्रतिमा आता आपल्याला इथे मिळलेली आहे. आता आपण काय केलंय मुलांनो, आता ना ही शेवटची केस बघा, लास्ट वाली केस. आपण ज्यावेळी वस्तूला कुठल्या पण बहिर्गोल भिंगाच्या खूप जवळ, म्हणजे F1 आणि इथे O, F1 आणि O च्या मध्ये आपण ज्यावेळी ठेवलेली, आठवते तुम्हाला ती आकृती? इथे कुठेतरी आपण
वस्तू ठेवलेली, तर आपण बघितलेलं की ते जे हे आहेत त्याची प्रकाश किरण अशी ओ मधून परावर्तित होऊन आपण त्याला मागे एक्सटेंड केलेलं होतं आणि आपल्याला इकडे कुठेतरी प्रतिमा मिळालेली, तर बाकी सगळ्या प्रतिमा वास्तविक होत्या, उलट होत्या आणि ज्या बाजूला वस्तू ठेवली त्याच्या दुसऱ्या बाजूला भेटलेल्या, एक्सेप्ट दिस शेवटची केस. शेवटच्या केसमध्ये आपल्याला सेम बाजूला प्रतिमा मिळालेली, ती प्रतिमा आभासी होती आणि सुलट होती आणि आकाराने मोठी होती. बरोबर आहे? करेक्ट आहे. आता तीच ह्या दोन केसेसला एकत्र वापरले ह्यांनी. कसं? ह्या पहिल्या केसला वापरले ह्या भिंगासाठी आणि ह्या भिंगाने जी ही प्रतिमा तयार केली त्या प्रतिमेपासून हे जे दुसरं भिंग जे आहे ते खूप जवळ ठेवलंय. अशा पद्धतीने जवळ ठेवले की ह्या भिंगाचं जे नाभीय अंतर असेल, त्या भिंगाचा जो इकडे F1 असेल, त्या F1च्या पण आधी ही प्रतिमा आपल्याला मिळेल. म्हणजे F1 ह्या दुसऱ्या वाल्या भिंगाच्या F1 आणि O ह्याच्यामध्ये ही प्रतिमा वस्तूचं काम करेल. म्हणजे पहिल्या भिंगाची प्रतिमा ही दुसऱ्या भिंगाच्या वस्तूचं काम करते आणि मग त्याचाच परिणाम काय? तुम्हाला माहिती आहे, ज्या बाजूला वस्तू आहे त्याच बाजूला हे प्रकाशाचे किरण एकमेकांना भेटून मग आपल्याला काय मिळते? खूप मोठी, जे इथे लिहिले ती प्रतिमा मिळते. म्हणजे जसं इथे पण आपण बघतोय, प्रतिमेचीच प्रतिमा आपण मोठी बनवतोय जेणेकरून आपल्याला वस्तू मोठी दिसेल. सिंपल लॉजिक आहे. कळलं की संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये होतेच काय? संयुक्त म्हणजे दोन वेगवेगळ्यांना आपण एकत्र केलं. इथपर्यंत समजले? ज्यांना ज्यांना समजले मोबाईल वाला हात वर करा. इझी? आधी समजलेलं हे असं आहे ते. ठीक आहे. मग ह्याची आकृती काढायला नक्की एक्झाम मध्ये येऊ शकते. साध्या सूक्ष्मदर्शकापेक्षा साध्या सूक्ष्मदर्शकाची नुसती आकृती विचारतील, त्याचं वर्णन एवढं जास्त नाही विचारणार. पण संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये प्रश्न हा येऊ शकतो, संयुक्त सूक्ष्मदर्शकाचे कार्य आकृतीसह स्पष्ट करा, की संयुक्त सूक्ष्मदर्शक कसं काम करतो. तर त्यावेळी तुम्हाला ही आकृती ड्रॉ करता आली पाहिजे आणि त्याचं काम कसं तो प्रतिमा बनवतोय. पहिलं बहिर्गोल भिंग, मग त्या पहिल्या बहिर्गोल भिंगाचीच प्रतिमा जी आहे आपण दुसऱ्या बहिर्गोलासाठी वस्तूचं काम म्हणून घेतोय, वस्तू म्हणून घेतोय आणि मग कसं त्या प्रतिमेची प्रतिमा जी बनते तीच आपल्याला मोठी दिसते, ज्याच्यामुळे आपल्याला ती वस्तू इनडायरेक्टली मोठी दिसते. हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सेकंड तुमचं टेक्स्टबुक पण एकदा तुमच्या समोर मुलांनो, आय होप की तुम्ही ऑनलाईन क्लासला बसताना तुम्ही सगळंच बरोबर घेऊन बसताय. नोटबुक, पेन, टेक्स्टबुक म्हणजे तुमचं पाठ्यपुस्तक. नुसतं मोबाईल घेऊन तर नाही ना बसत? नाही मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे. आता हा एक्झाम मध्ये आल्यावरती साधा सूक्ष्मदर्शक आला किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शक आला तर कुठून कुठपर्यंत लिहायचंय ते मी आता तुम्हाला सांगते. तुमच्या शाळेचं आता टेक्स्टबुक थांबा मी शेअर करते तुमच्या बरोबर, तर ते नोट करून घ्या. म्हणजे तेवढा पोर्शन तुम्हाला पाठ करायचंच आहे. म्हणून मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये पण होमवर्क काय दिलेला, साध्या सूक्ष्मदर्शकाचं तुम्हाला पाठ करायचंय म्हणून. तर थांबा मी आता स्क्रीन शेअर दुसरं वालं करते, पुस्तक करते स्क्रीन शेअर तुमच्या बरोबर. हा, आता बघा, हे पुस्तकामध्ये साधा सूक्ष्मदर्शक तर छोटासाच पॅरेग्राफ आहे आणि 2 आकृती आहेत. हे पण परफेक्टली करा. 15-20 मिनिटात होऊन जाईल तुमचं हे पाठांतर जर मन लावून केलं तर. आणि आकृती तर सहावी जी आपली केस आहे बहिर्गोल भिंगाची तीच इथे काढली, अजून तर वेगळं काही केलंच नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता इथे बघा संयुक्त सूक्ष्मदर्शक हीच आकृती जी आता मी तुम्हाला एक्सप्लेन केली, ही आकृतीची चांगली प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर ना मग
हे हे कोण वाचून दाखवेल मला? मग ह्याच्यामधून आपण पॉइंट्स घेऊया की काय काय लिहायचंय. हे सगळं जसंच्या तसं परीक्षेत छापायची अजिबात गरज नाहीये. कोण वाचेल? हँड रेज करा. मोबाईलकडे बघून नका वाचू, कारण ते खूप छोटे छोटे दिसेल. पुस्तकामध्ये वाचा. ठीक आहे, चला आज भावेश वाचेल. भावेश वाच बेटा. भावेश, तो ऐकतोयस ना मी काय म्हणते बेटा? तू हात वर केलायस. भावेश. बर, कोणी कोणी हात, प्रथमेशने पण हात वर केलेला ना. प्रथमेश चल तू वाच. मी एकदाच नाव घेणार. एकदा नाव घेतले अनम्यूट नाही झालं मी दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जाणार. प्रद्युमन. येस, प्रद्युमन अनम्यूट आणि वाच बेटा. येस मॅम. बोलू टीचर? हो हो वाच. लहान आकाराच्या वस्तू पाहण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात, परंतु रक्तकणिका, प्राणी व वनस्पतीच्या पेशी, बॅक्टेरिया सारखे सूक्ष्मजीव यांसारख्या अतिसूक्ष्म वस्तू साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विशालित होत नाहीत. अशा वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर करतात. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थ भिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो. पदार्थ भिंगाचा छेद लहान असतो व त्याचे नाभीय अंतरही कमी असते. नेत्रिकेचा आकार मोठा असून तिचे नाभीय अंतरही पदार्थ भिंगाशी तुलना करता जास्त असते. दोन भिंगांच्या एकत्रित परिमाणाने अधिक विशालन मिळवता येते. आकृती 7.17 मध्ये दाखवल्याप्रमाणे वस्तूच्या प्रतिमेचे विशालन 2 टप्प्यात होते. एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते. दोन्ही भिंगांचे अक्षर एकाच सरळ रेषेत असतात. ही भिंगे एका धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर बदलता येईल. ठीक आहे. तुम्हाला आठवते, जर तुम्हाला कधी तुमच्या शाळेमधल्या टीचरने हे कुठली पण वनस्पती पेशी सूक्ष्मदर्शी खाली दाखवली असेल तर ते एक नॉब असतो, तो फिरवताना ते ऍडजस्ट करतात. आयपीस म्हणजे नेत्रिका. ठीक आहे, आता ही नेत्रिका म्हणजे ज्याच्यातून आपण बघतो ना वरतून त्या स्लाइडला, तर ती वरती नेत्रिकेमध्ये एक भिंग असतं आणि त्या नेत्रिकेपासून आतमध्ये हे दुसरं वालं भिंग असतं. ठीक आहे, तर आता ह्याचं लिहायचं कुठून कुठपर्यंत आहे. आता हेच सगळं आपण डिस्कस केलं, तर आता कुठून कुठपर्यंत लिहायचंय थांबा, हे पण तुम्हाला मी मार्क करून देते. जर परीक्षेमध्ये आलं तर सगळं लिहत बसायची गरज नाहीये. तर थांबा एक सेकंड. हा, हे बघा, हे तुमचं जे पान आहे ते कट करून मी इथे दुसरं माझ्या वेगळ्या स्क्रीनवर घेतलंय जिथे मला ह्याला गिरवता येईल. तर सगळ्यात आधी काय करायचं आपण, रक्तकणिका, प्राणी, वनस्पती, पेशी, बॅक्टेरिया सारखे सूक्ष्मजीव यांसारख्या अतिसूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी, हे मधली लाईन कापून टाका. ठीक आहे, वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर करतात. झालं ना आपलं, 2 सेंटेन्सला कट करून 1 सेंटेन्स बनलं आपलं. परत हे आधीचा पार्ट ह्याची गरज नाहीये म्हणून हे पण कट करा. जे नकोय त्याला मी कट करते हा मुलांनो. 1 मिनिट थांबा, मी कटच करते जे नकोय, अंडरलाईन नाही करत, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हे नकोय आपल्याला, हे पण नकोय आपल्याला, आणि अतिसूक्ष्म हे इथली वस्तू काटूया आणि ही लाईन पण काटूया. अतिसूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर करतात. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका, ठीक आहे, हे एवढं सगळं पाहिजे, हे सगळं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर
बघा, म्हणजे 2 लाईन कट केल्या तर बाकी सगळं महत्वाचं आहे. आणि बाकी सगळं जे महत्वाचं आहे ते पण मुलांनो रट्टा नाही मारायचंय. आकृती समोर आहे, त्या आकृतीलाच हे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच त्यांनी शब्दांमध्ये व्यवस्थित मांडलेलं आहे. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तर हा प्रश्न 5 मार्काला येऊ शकतो. 2 ते 3 मार्काची आकृती असू शकते आणि हा जो लिहिण्याचा पार्ट आहे तो उरलेल्या 2-3 मार्काचा असू शकतो. ठीक आहे, तर हा पार्ट सुद्धा महत्वाचा आहे. तर हा पार्ट जो आहे तुम्ही चांगला पाठ करा. त्याच्यानंतर ना आता एकदम लास्ट छोटासा पार्ट राहिलाय, ती आहे आपली दुर्बीण. तेव्हा मी दुसरी स्क्रीन शेअर करते. कोणी कोणी दुर्बीण पाहिलीये? दुर्बीण नाही सॉरी, टेलिस्कोप, दूरदर्शी म्हणतात तिला. ज्याने जिथे खगोलशास्त्रज्ञ वगैरे असतात, ज्याच्यातून ते ताऱ्यांचा ग्रहांचा अभ्यास करतात. ग्रह तारे आपण बघू शकतो, त्याला इंग्लिश मध्ये आपण टेलिस्कोप म्हणतो. किती जणांनी बघितली टेलिस्कोप? ऍक्च्युअल मध्ये मी पण नाही बघितली अजूनपर्यंत, म्हणजे चित्रात बघितले, खरं नाही बघितली. ठीक आहे, वाव, व्हेरी लकी, चांगली गोष्ट तुम्ही बघितली. तर मग आता ही टेलिस्कोप पण कसं काम करते, ज्याला आपण दूरदर्शी म्हणतोय, दूरचं दर्शन करवणारी, तर ती कसं काम करते तो एक लास्ट पार्ट आहे. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये मुलांना ह्या तिघांपैकी तर नक्की विचारणार, साधा सूक्ष्मदर्शक किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शक किंवा ही दूरदर्शी. पक्का ह्या तिघांपैकी एक कोणतं तरी नक्कीच येणार, म्हणजे येणार. मोस्टली संयुक्त सूक्ष्मदर्शक विचारतात, किंवा कमी मार्काला विचारायचं असेल तर साधा सूक्ष्मदर्शक विचारतात. तर चला आता बघूयात आपण की जी दूरदर्शी आहे, ज्यालाच आपण टेलिस्कोप म्हणतोय, दुर्बीण पण म्हणतोय, तर ती बघा काय करते. इथे पण तसंच केलंय ह्यांनी, सेम टू सेम. हा साधा सूक्ष्मदर्शकाची इथे आकृती बघा मुलांना, प्रतिमेलाच दुसऱ्या भिंगासाठी वस्तू बनवून मोठी बनवली. सिमिलर होतंय इथे पण इथे काय फरक आहे, इथे जी आहे वस्तू जवळ होती म्हणून बघा इथे जवळ ठेवले वस्तू, आणि इथे तुम्ही बघता अनंत अंतरावरनं किरण येतात है ना. कारण आपण ह्याने लांबच्या वस्तू बघतोय ना, तारे बघतोय, ग्रह बघतोय, मग हे अनंत अंतरावरून जे किरण येतात ते ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीये, हे भिंग खूप पातळ असेल, मग त्याच्या नाभी या अंतरावरती आकृती बनते. आठवते ना पहिली केस, वस्तू इनफायनाईट अंतरावर ठेवली असताना कुठे प्रतिमा बनते, त्याच्या नाभीय बिंदूवरती जी आहे ती प्रतिमा बनते, एफ वरती त्याची प्रतिमा बनते, बरोबर आहे, एफ वर बनते. तर ती इथे एफ वरती ती प्रतिमा बनली. पुढे काय होते, मग तीच प्रतिमा आपण काय केलं, दुसरी भिंग ज्याला आपण नेत्रिका म्हणून वापरणार आहे, तर ती कुठे ठेवणार आहे, ते त्याच्या नाभी अंतरावर ठेवणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे ना, नाभी अंतरावरती वस्तू ठेवल्यावरती प्रतिमा कुठे बनते, ती मग त्या नवीन वाल्या भिंगाच्या त्या एफ वरती बनते, इनफायनाईट अंतरावरती बनते. म्हणून मग ही जी प्रतिमा बनेल ही ती पण काय असेल, ती अनंत अंतरावर बसेल आणि खूप मोठी बनेल. म्हणजे मगाशी काय झालेलं, संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये कुठल्या केसेस वापरलेल्या, पहिली केस ही वापरलेली की वस्तू जी आहे F आणि 2F1च्या मध्ये ठेवली आहे, मग त्याची जी प्रतिमा मिळते ती आपण परत F1 आणि O मध्ये ठेवली आहे, म्हणून आपल्याला जी प्रतिमा मिळते ती खूप मोठी मिळते, पण ती अनंत अंतरावर नाही मिळते. इथे काय होते, इथे आपल्याला अनंत अंतरावरती ती म्हणजे खूप जास्त मोठी अशी प्रतिमा बघायला मिळते. ठीक आहे, आता पुन्हा एकदा ते तक्त्याकडे जाऊया आपण. त्या तक्त्यामधल्या आता कुठल्या केसेस ह्यांनी वापरलेल्या आहेत. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर चेंज करते. आय होप मी जे सांगते तो तुम्हाला कळतंय मुलांनो, जी मी एक्सप्लेन करते ते. येस मॅम. हा, तर हे बघा आता इथे आपण कुठलं वालं बघितलं, वस्तू, हा हे बघा, हे अनंत अंतरावरती ज्यावेळी आपण बरोबर फोकसला इथे ठेवलेलं दुसरे भिंग जे होतं ते पहिलं होतं काय, अनंत अंतरावर असताना प्रतिमा कुठे मिळालेली, नाभी
F2 पाशी, म्हणजे हे जे पहिलं भिंग होतं आणि त्याच्यावरून हे अनंत किरण अंतरावर येऊन मग कुठे बनलेली प्रतिमा, इथे F ला बनलेली, बरोबर आहे. आणि मग ही दुसऱ्या भिंगाच्या बरोबर F1 ला ठेवली आहे आणि मग त्याच्यामुळे जी प्रतिमा बनते ती कुठे बनते, हे बघा, अनंत अंतरावरती बनते. तर ते आपण बघितलं. तर इथे त्यांनी जे आहे पहिली आणि 5वी केस वापरली, मगाशी 4थी आणि 6वी केस वापरलेली. म्हणजे ह्या ज्या केसेस आपण 6 केसेस बघितल्या, ह्याच केसेसचं वेगळं वेगळं कॉम्बिनेशन करून आपण काय करू शकतो, एकाने एक प्रतिमा बनवली, तीच प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वापरून आपण आपल्याला जशी पाहिजे तशी अजून मोठी प्रतिमा मिळवू शकतो. सिंपल. ठीक आहे, कळलंय इथपर्यंत? येस. तर आता जो आहे हा आपला जो धडा आहे मुलांनो, तो कम्प्लीट झालाय. क्विकली धड्याची रिव्हिजन मी तुम्हाला करून देते जरा 2-3 मिनिटांमध्ये. आणि मग ह्या धड्याचे जे प्रश्न उत्तरे आहेत, तसं पूर्ण धडा एक्सप्लेन करताना सगळे क्वेश्चन आन्सर्स ऑलरेडीच एक्सप्लेन झालेत, तरी पण आपण थोडंसं मग प्रश्न उत्तर पण गो थ्रू करूया. ठीक आहे. तर आता इथे बघा, आपण सगळ्यात आधी काय बघितलेलं होतं की भिंगे, कुठल्या कुठल्या प्रकारची भिंगे असतात ते आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. तर आपण बघितलं की बहिर्गोल भिंग असतं, नंतर काय असतं, अंतर्गोल भिंग असतं, जे आतमध्ये गेलाय त्याचा उभार, आणि ज्या भिंगाचा उभार बाहेर आहे ते बहिर्गोल भिंग आहे. त्याच्यानंतर ना आपण भिंगांच्या जोडलेले ते वक्रता केंद्र काय असतं, मुख्य कक्ष काय असतं, प्रकाशीय केंद्र काय असतं, मुख्य नाभी काय असतं, हे सगळं आपण बघितलं. त्याच्यानंतर ना आपण बघितल्या की हे बहिर्गोल भिंगाच्या ज्या आहेत टोटल किती 6 केसेस आपण बघितल्या. तर ह्या 6 केसेसच्या ह्या आकृत्या, मुलांनो ह्या आकृत्या तुमच्या पुस्तकामध्ये 6च्या 6 आकृत्या दिलेल्या नाहीयेत. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतर हवं तर तुम्ही ह्याला झूम करून बघू शकता. सगळेजण ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ह्या 6 केसेसच्या आकृत्या तुम्ही नोटबुक मध्ये पण काढलेत, क्रॉस चेक करा तुमच्या सगळ्या आकृत्या ह्या सेम आकृत्यांसारख्या बरोबर आलेत की नाही आलेत. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट सगळ्यांनी? येस मॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ह्याच 6 केसेसशी रिलेटेड तक्ता दिलेला तुमच्या बुक मध्ये, कुठे कुठे वस्तू ठेवल्यावरती प्रतिमा कुठे कुठे मिळते आणि ती प्रतिमेची लक्षणं, मोठी आहे, छोटी आहे, वास्तविक आहे, आभासी आहे, हे सगळं बघितलेलं आपण. त्याच्यानंतर मग सेम आपण आंतरगोल भिंगावर आलो. आंतरगोल भिंग सोपं एकदम, कारण ह्याच्या 2च केसेस आपण बघितल्या. एक वस्तू अनंत अंतरावर असताना प्रतिमा F मध्ये बनते, आणि नंतर अनंत अंतरापासून कुठे पण आपण ठेवली वस्तू, तर आपल्याला प्रतिमा जी आहे ती F1 आणि O च्या मध्येच मिळणार आहे, आणि ती प्रतिमा नेहमी लहानच असेल, वास्तविक असेल, आणि सेम साईडला, ज्या साईडला वस्तू आहे त्याच साईडला मिळणार आहे, हे आपण बघितलं. तर ह्याच्या 2च केसेस होत्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना मग आपण भिंगाचे सूत्र बघितले, दोन्ही पण भिंगाचे. काय बघितले सूत्र? हे 1/v - 1/u = 1/f. आणि विशालनचे पण हे सूत्र बघितले, h2/h1 = -v/u. आणि कुठली अंतर पॉझिटिव्ह घ्यायची, कुठली अंतर निगेटिव्ह घ्यायची, आपण हे सगळं पण बघितलं होतं, बरोबर आहे. एक सेकंड, स्क्रीन निघाली, मी परत एकदा शेअर करते. परत पुढे अजून मुलांना आपण ह्या सूत्रांवर आधारित गणित सोडवलेली होती, आणि ती गणित खूप महत्वाची आहेत. आय होप तुम्हाला ती गणित येतात, नसतील तर प्लीज मला आठवण करून द्या. भिंगाच्या शक्तीवरती पण आधारित आपण गणित सोडवली. भिंगाची शक्ती काय असते? पॉवर ऑफ द लेन्स. धन शक्ती असते, बहिर्वक्र गोलाची जी शक्ती आहे ती धन असते, अंतर्वक्र गोलाची जी शक्ती आहे ती ऋण असते, हे पण आपण बघितलेलं. कुठलं भिंग जे आहे ते कुठल्या ह्याच्यासाठी वापरतात, म्हणजे कुठलं भिंग कुठल्या
दृष्टीदोषाला करेक्ट करण्यासाठी वापरतात, हे आपण बघितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ना मग आपण काय बघितलं, त्याच्यानंतर ना आपण बघितलं मानवी डोळा. हा दुसरा पार्ट चालू झाला आपल्या धड्याचा. मग मानवी डोळ्यामध्ये कुठकुठले जे पार्ट्स आहेत, कुठकुठल्या पार्टचं काय फंक्शन आहे, काय काम करतं, हे सगळं आपण बघितलेलं. मानवी डोळ्यावरती आधारित डोळा ड्रॉ करायला आणि त्याच्यामधल्या कुठल्या पण 2-4 पार्ट्सची कामं लिहिण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर ना मग आपण काय बघितलं, मानवी डोळ्याचे समायोजन शक्ती. खूप वंडरफुल गोष्ट. ही जर नसती तर आपल्याला नीट दिसलंच नसतं, की डोळा आपल्या हिशोबाने त्याची नाभीय अंतर ऍडजस्ट करतो, म्हणजे वस्तू जिथे ठेवले त्या हिशोबाने. आणि प्रत्येक वेळी आपला नॉर्मल चांगला डोळा असेल, हेल्दी डोळा असेल, तर प्रत्येक वेळी प्रतिमा जी आहे ती दृष्टीपटलावरच बनते. त्याच्यानंतर आपण दृष्टीदोष बघितले. निकट दृष्टिता म्हणजे मायोपिया, नंतर ना हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदर्शिता. आज आपण वृद्ध दृष्टिता बघितलं. आणि त्याच्यानंतर ना काय काय बघितलं, त्याच्यानंतर आपण जे आहे हे बघितलं, कुठल्या कुठल्या पेशी कुठलं कुठलं काय काम करतात दृष्टीपटलावरच्या, ते बघितलेलं होतं. दृष्टी सातत्य, परसिस्टन्स ऑफ विशन काय असतं हे पण आपण बघितलं. एक्झाम्पल घेतलं ना मूवीजचं, चित्रपटांचं, खूप साऱ्या इमेजेस एक साथ ते फास्ट डोळ्याच्या समोर चेंज करतात, मग आपल्याला वाटतं की ती चित्र हालतात आहेत. मग साधा सूक्ष्मदर्शक आज बघितला आपण, ही त्याची आकृती होती. संयुक्त सूक्ष्मदर्शक पण बघितला, ही त्याची आकृती समजून घेतली. नंतर जे आहे दुर्बीण, ही आकृती आज आपण समजून घेतली. तर हा, आता ह्याच्यामध्ये जो एक पार्ट मुलांनो जो डिस्कस करायचा राहून गेला, जो मी आत्ता करते, जो खूप महत्वाचा आहे, ते म्हणजे ही वेगवेगळी भिंग कुठे कुठे वापरली जातात. तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर प्लीज मला क्विकली सांगा. बहिर्गोल भिंग तुम्ही कुठे कुठे वापरलेलं बघितलेलं आहे ऑलरेडी. 2 उपयोग तर मी स्वतःच सांगितलेत बहिर्गोल भिंगाचे. एकाला पण माहिती नाहीये. वंडरफुल. एक तर बहिर्गोल भिंग हे दूरदृष्टिता, हायपरमेट्रोपियाला करेक्ट करण्यासाठी, त्याचा सुधार करण्यासाठी चष्म्याच्या रूपामध्ये वापरलं जातं. दुसरं बहिर्वक्र भिंगच मॅग्निफाईंग ग्लास, वस्तूला मोठं बघायचं असेल तर. जसं ते सोनाराकडे बघितले तुम्ही, छोटस, कोण कोण सोनाराकडे गेलाय आणि तो सोनार त्या भिंगातून असं हिऱ्यांना वगैरे बघताना बघितले, सोनं चेक करताना हा असली सोनं आहे की, कोणी कोणी बघितलंय? हातवर करा. सगळ्यांनीच बघितलं असेल रे. कधी गेला ना आई बरोबर सोनाराकडे? नसेल गेला तर एकदा स्पेशली जा आणि त्याच्या जवळचं ते भिंग बघा. तर ऍज अ मॅग्निफाईंग ग्लास पण बहिर्वक्र भिंग वापरलं जातं. अजून अजून गाडींची जी हेडलाईट असते मुलांना माहितीये, गाडींच्या हेडलाईटला तुम्ही कधी हात लावून बघितलंय का? अशी गोल बाहेरून आलेली असते ती, सपाट काच नसते ती, गोलाकार काच असते. किती जणांनी ते बघितले? गाडीचे जे हेडलाइट्स आहेत तिथे हे बहिर्गोल भिंग वापरले जाते. कसं काय? कसं काय? थांबा मी एक्सप्लेन करते तुम्हाला. तेच बहिर्गोल भिंगच का वापरलं जाते. तर आता आपण ज्या ह्या 6 प्रॉपर्टीज बघितल्या ना भिंगाच्या, 6 प्रॉपर्टीज, कुठल्या 6 प्रॉपर्टीज आपण बघितल्या? कुठे वस्तू ठेवल्यावरती कुठे आकृती बनते हे आपण बघितलं ना. तर त्याच्यामध्ये बघा एक केस काय होती, एक केस काय होती की जर आपण वस्तूला नाभीय अंतरावर बरोबर ठेवलं, हे तुमचं भिंग आहे, आणि वस्तूला बरोबर आपण इथे F1 वरती ठेवलं नाभीय अंतरावरती, तर तुम्हाला माहितीये ना त्याच्यामधून जी प्रतिमा मिळते ती प्रतिमा अशी अनंत अंतरावरती मिळते आणि खूप विशाल अशी प्रतिमा मिळते, अति विशाल प्रतिमा मिळते. ही एक केस आपण बघितलेली, तिसरी केस होती ही. तर हीच केस वापरून आता गाडीमध्ये काय होतंय, हेडलाइट मध्ये बघा, हे भिंग घेतलं जातं आणि इथे मागे हा जो ते हेडलाइटचा जो हा मागचा भाग असतो, हा हे आरसा असतो. हा कुठला आरसा असतो? अंतर्गोल आरसा, जो तुम्ही गेल्या वर्षी अभ्यास केलेला होता, बरोबर आहे. भिंग पण आहे आणि आरसा पण आहे. मग होतं काय, हे भिंगाचं जिथे नाभीय अंतर असतं
त्या बरोबर नाभी अंतरावरती हा बल्ब चालू केला जातो. मग त्या बल्ब मधून ऍक्च्युअल मध्ये निघणारा प्रकाश खूप कमी असतो, पण तो प्रकाशाला आपण काय करतोय इथे खूप मोठा बनवतोय, त्याची प्रतिमा बनवून. मग तो प्रकाश आपल्याला मॅग्निफाय विशाल होऊन मिळतोय. तेच हेडलाईटचं काम आहे ना. म्हणून ते हेडलाईट मधून बघा, आपली घरातली साधी टॉर्च आणि गाड्यांची हेडलाईट जास्त पॉवरफुल असते की नाही. हे प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतात की एकच भिंग आहे, ते कधी हेडलाईट मध्ये वापरतात, कधी दुसरीकडे कुठे तर वापरतात, असं का? तर हे एक्झाम मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, अजून सांगा बर, अजून सांगा, अजून काय काय उपयोग आहेत बहिर्गो वक्र भिंगाचे. पण ठीक आहे, हा क्वेश्चन घ्या होमवर्क साठी. 4 कमीत कमी उपयोग तुम्ही लिहायचे आहेत, अंतर्गोल भिंगांचे आणि बहिर्गोल भिंगांचे. ठीक आहे, आता क्विकली ह्या धड्याची जी आहे ती एक्सरसाइज आपण गो थ्रू करून घेऊया. की ह्या धड्याच्या खालचे जे पाठाच्या किती जणांनी हे पाठाच्या खालचे प्रश्न उत्तर ऑलरेडी छान हँडरायटिंग मध्ये नोटबुक मध्ये सोडवलेत. भले ती शाळेची नोटबुक का असे ना, पण सोडवलेत असे किती जण आहेत? हात वर करा. कोणीच नाही सोडवली एक्सरसाइज? स्वाध्याय एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय किती जणांनी सोडवलाय वहीमध्ये ह्या धड्याचा? कोणी नाही सोडवला? तुषार मॅम अजून हा धडा शिकवला नाही आहे शाळेत. अरे पण हा खूप जणांना धडा सामायलाच होता ना. नाही मॅम. अच्छा, नव्हता सामायला, आत्ताच. अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मग चला आपण डिस्कस करूया आणि नंतर मग तुम्ही छान हँडरायटिंग मध्ये ह्याचे प्रश्न उत्तर सोडवा. शाळेमध्ये जर रेडीमेड प्रश्न उत्तर तुम्हाला जर लिहून दिली, तीच प्रश्न उत्तर तुम्ही पाठ केली तरी पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर चला खाली जाऊया आपण, बघूया आता काय आहेत त्याच्यावरती प्रश्न उत्तरे. ठीक आहे, बघा हा आता स्वाध्याय. पहिला जो प्रश्न आहे तो बघा आता. खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्या अच्छा त्याच्या खालचं जे स्पष्टीकरण आहे ते पण त्याच्याशी जोडायचंय. सांगा मुलांना, दूरदृष्टिते बरोबर. दूरदृष्टिता म्हणजे काय? कोशाबरोबर जॉईंट दिसतात. हा, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात हे असेल. आणि कुठल्या भिंगाने आपण त्याला करेक्ट करू शकतो दूरदृष्टीला? बहिर्वक्र भिंग. येस, तर हे क्रॉस मध्येच असं बरोबर ते जॉईंट होते. बरोबर. वृद्ध दृष्टिता, वृद्ध अवस्थेतील समस्या. आणि येस, द्विनाभीय भिंग, बायफोकल लेन्स आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, आणि उरलेलं तर मग आता निकट दृष्टीतेला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि अंतर्वक्र भिंग हे त्याचा आन्सर्स आहेत. परत भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढा. पुस्तकात ऑलरेडी ती आकृती दिली, ऍज इट इज जशीच्या तशी ड्रॉ करायची, अजून काहीच नाही करायचं. कुठली आकृती, आकृतीचा नंबर मला सांगाल का मुलांनो, जर तुमच्या समोर पुस्तक असेल तर? चला आपण आताच बघून घेऊया कुठली आकृती आहे ती. हे बघा, ही वाली आकृती. वस्तूच्या स्थानावर प्रतिमेची निर्मिती. कुठे कुठे काय काय ठेवलंय ते सगळं, वक्रता, नाभी अंतर काय आहे, नाभी अक्ष काय आहे, हे सगळं, वक्रता अक्ष वगैरे हे सगळं ही आकृती येते. हीच आकृती आहे ना? ही तर नाहीये भिंगांची नाभी म्हणून, नाही, ही भिंगांची नाभीवाली फक्त आकृती आहे. ठीक आहे, तरी पण ना शाळेमधून एकदा कन्फर्म करा, मला वाटतं हीच असणार आहे ती आकृती. ही निरीक्षण करावली आकृती 7.8च असणार आहे. त्याच्यामध्ये हे F1 F2 वगैरे सगळं दिसतंय. ठीक आहे, परत आता पुढचा प्रश्न.
तर ती आकृती नुसती बघून काढायची, अजून काहीच नाही, पण त्याच्यामध्ये मार्किंग करायचे आहेत बरं का सगळ्या बिंदूंच्या. परत एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकारा एवढीच प्रतिमा मिळेल, आकृती काढा. खूप सोपं आहे हे. चला बघूया किती जणांना आठवतं. उत्तर द्या. कितवी केस आहे ही? ही एकच केस अशी ज्याच्यामध्ये ना सेम जेवढी वस्तू एक्झॅक्टली तेवढीच आकृती मिळते. मॅम तिसरी केस. तिसरी केस आपण वस्तू कुठे ठेवलेली आहे? F1. आपण वस्तू ठेवलेली आहे F1 वरती की 2F1 वर बेटा? 2F1 मॅम. हा 2F1 वर वस्तू ठेवली आहे, ती वाली आकृती पण काढायची इथे. ठीक आहे. परत शास्त्रीय कारणे लिहा. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. तर आपण काय लिहू शकतो? घड्याळाचे पार्ट्स खूप छोटे असतात. घड्याळ रिपेअर करताना ते पार्ट्सला थोडं मोठं करून बघण्याची गरज असते, म्हणून साधा सूक्ष्मदर्शक वापरतात आपण. संयुक्त सूक्ष्मदर्शक का नाही वापरत? गरज नाहीये, कारण घड्याळाचे पार्ट एवढे पण काही छोटे नाहीयेत की जे आपल्याला दिसतच नाहीयेत, पेशी जशा दिसत नाहीत आणि मग संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरा. नाही. कळलं ह्याचं उत्तर? तर पुढचा क्वेश्चन आता. रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते. आता ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी समजून घेतलेलं की आपल्या डोळ्यामध्ये जे रंगांशी जोडलेल्या ज्या पेशी आहेत ते प्रकाश पडल्यावरतीच त्या ऍक्टिव्हेट होतात, कार्यान्वित होतात. त्या प्रकाशाला काय करतात? प्रतिसाद देतात. प्रकाश नसेल तर त्या कामच करत नाहीत. म्हणून हे त्याचं उत्तर आहे. हा, कोणाला काय बोलायचं ह्याच्या संबंधित? अच्छा, हा मुलांनो, आता ना ही एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिलेली, ही आता मी एक्सप्लेन करते हा प्रश्न वाचल्यावर. डोळ्यापासून 25 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही. आपण ज्यावेळी ती डोळ्याची समायोजन शक्ती म्हटलेलं ना, पण ती समायोजन शक्ती पण विशिष्ट अंतरावर काम करते. आता जसं की मी खूप जवळ, तुम्ही स्वतः पण आता माझ्या बरोबरच बघा, इथे एकदम बोट ठेवा आणि त्या बोटाला बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला 2-2 बोट दिसतील आणि बोट क्लिअर नाही दिसणार. बरोबर आहे? कारण जसं जसं आपण वस्तू आणतोय, आपली लेन्स काय आहे, भिंग आकुंचन पावतोय, पण ते आकुंचन पावण्याची पण त्याची एक कॅपॅसिटी आहे ना, एक लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त ते आकुंचन नाही पाहू शकत. मग ते फायनली लास्ट ते निरोगी डोळ्याचं आकुंचन पाहून जिथे पोहोचतंय, त्या अवस्थेसाठी आपल्याला क्लिअर 25 सेंटीमीटर अंतरावर दिसतं. 25 पेक्षा कमी अंतर केलं की आपल्याला नीट दिसत नाही, कारण त्याच्यापेक्षा अजून जास्त डोळा समायोजन शक्ती वापरू शकत नाही. तर कमीत कमी ते अंतर जास्त, निरोगी डोळ्याबद्दल बोलते, कमीत कमी स्पष्ट दिसण्याचं अंतर निरोगी डोळ्याचं किती आहे? 25 सेंटीमीटर. आणि जास्तीत जास्त स्पष्ट दिसण्याचं अंतर, ते अंतर अनंत आहे. म्हणजे तुम्हाला अनंत अंतरावरचे तारे, चंद्र हे क्लिअरली दिसतील जर तुमचा डोळा निरोगी आहे तर. पण तुमचा डोळा जरी निरोगी असला तरी 25 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावरती तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. तर मग हेच तिथे उत्तर लिहायचंय की डोळ्याची जी समायोजन जी शक्ती आहे ती 25 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावर काम करत नाही. डोळा अजून जास्त आकुंचन पाहू शकत नाही, डोळ्याचं भिंग, म्हणून आपल्याला क्लिअर दिसत नाही. ठीक आहे. तर आता उरलेले जे क्वेश्चन्स आहेत मुलांनो, ते क्वेश्चन्स आपण जे आहे नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू. आणि नेक्स्ट क्लासमध्ये तुमचा जो उष्णतावाला धडा आहे, मोस्टली आपण ह्याच्यानंतर कुठला धडा आहे का मुलांनो? थांबा मी बघते एक सेकंड. म्हणजे ह्याचाच भौतिकशास्त्राचा हा शेवटचा धडा आहे का? अच्छा, अवकाश मोहिमा आहे. अवकाश मोहिमा हा जो धडा आहे तो काय खूप असा डिफिकल्ट पण नाहीये आणि खूप जास्त महत्वाचा पण नाहीये बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ऑफकोर्स ह्याच्यामधून प्रश्न येतात, पण खूप कमी मार्काच्या वेटेजचा हा धडा आहे. तर हा आपण लास्टला घेऊ. ह्याच्या आधी आपण कुठला धडा घेऊ? हीट. हा उष्णतावाला धडा खूप मुलांना जवळजवळ डिफिकल्ट जातो, तो घेऊ आपण. ठीक आहे. तर चला आज आपण इथेच क्लास थांबूया
आता तुम्हाला होमवर्क काय आहे, हे जे स्वाध्याय मधले आपण जेवढे प्रश्न डिस्कस केले त्याचे उत्तर छान हँडरायटिंग मध्ये वहीमध्ये लिहा, फोटो काढून ग्रुपमध्ये टाका. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगाचे 4 दैनंदिन जीवनामधले उपयोग लिहायचे. ठीक आहे. चला आता सगळ्यांनी अनम्यूट करा, गुड नाईट तरी बोला. क्लास संपवायचा. गुड नाईट. प्रद्युमच्या व्यतिरिक्त संदीप, बबन, प्रथमेश, गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट मॅम. गुड नाईट. चला.